खांडेकर मॅडम, देशपांडे साहेब, माझ्या सर्व गुरुजन यांनाही मी अभिवादन करते. व्यासपीठावरील सर्व मान्यवर, शाळा समितीचे अध्यक्ष मान्य श्री थोरात साहेब, मुख्याध्यापिका मान्य वर्षाताई काळे मॅडम, तसेच माझ्या विनंतीला मान देऊन उपस्थित असलेले शाळा समिती सदस्य आणि आजंत सेवक पिंगळे सर, स्वामी विवेकानंद संस्थेचे आजीव सेवक, माजी सचिव, एलबीएस कॉलेजचे प्राचार्य मान्य श्री शेजवळ सर आणि शाळेच्या शताब्दी काळात ज्यांनी आपले योगदान दिले असे माझे सर्व गुरुजन, नातेवाईक, सहकारी शिक्षक बंधू भगिनी, शिक्षकेतर कर्मचारी, सेवक वर्ग व सर्व निमंत्रित यांना सर्वप्रथम मी नवीन वर्षाच्या मनपूर्वक शुभेच्छा देते. आज शाळेत येत असताना प्रत्येक क्षण हा वेगळा वाटत होता. शाळेची प्रत्येक पायरी चढताना 1983 पासून ते आज जानेवारी 2026 या कालावधीतील विविध प्रसंग डोळ्यापुढे सरकत होते. 1983 यासाठी म्हणते की जून 1983 मध्ये मी इयत्ता 5वीला आपल्या या महर्षी अण्णांच्या हिगडे स्त्री शिक्षण संस्थेच्या म्हणजेच आजच्या महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या कन्याशाळा साताराच्या प्रांगणात प्रथम पाऊल ठेवले आणि त्यावेळीपासून आजपर्यंत मी सतत महर्षी अण्णांच्या आणि बाळा कर्वे यांच्या छायेत आहे. या जीवन प्रवासात मला विविध टप्प्यांवर विविध गुरुजन, मार्गदर्शक, सहकार्यांची, कुटुंबाची साथ लाभली. यामुळे आज मी इथे उभी आहे. आजच्या या सेवा दौऱ्याने मला सर्वांना मनापासून धन्यवाद द्यायचे आहेत. आज विशेष आठवण येते ती म्हणजे माझे स्वर्गीय वडील पांडुरंग लकडे व स्वर्गीय सासरे महादेव बारटक्के यांची. माझे वडील सरकारी नोकरीत आई जिल्हा परिषदच्या शाळेत आदर्श शिक्षिका पुरस्कार प्राप्त माझ्या आईचे शैक्षणिक क्षेत्रातील कार्य नेहमीच खूप कौतुक करण्याजोगे होते. तसेच माझे सासरे सुद्धा त्या काळातील MPSC परीक्षा पास होऊन क्लास 1 ऑफिसर झालेले होते. सासूबाई उत्तम गृहिणी. माझे पती श्री लक्ष्मण बारटक्के या सर्वांचाच मला भक्कम पाठिंबा होता. मिस्टरांनी मला टेक्नॉलॉजीमधील विविध गोष्टी शिकवल्या. दैनंदिन जीवनातील बऱ्याच अडचणींमध्ये मला मदत केली. वेळोवेळी खूप ऍडजस्टमेंट केली. अनया आणि वरदराज या मुलांच्या बाबतीत बोलायचे झाले तर शाळेतील या सेवेमुळे मी माझ्या मुलांवर उत्तम संस्कार करू शकले. त्यांना आम्ही उच्च शिक्षण देऊ शकलो. त्यांनीही आम्ही दिलेल्या संस्काराचा आदर ठेवून आपली ओळख बनवली आहे. आई वडिलांसोबतच माहेरी भाऊ, भाऊजाई, बहिणी, रक्ताच्या नात्यापेक्षाही काही नाती मोठी असतात. हे आपल्या वागणुकीतून पटवून देणारे भावासमान माझे दोन्ही दूर, बहिणी समान जाऊबाई व ननंद तसेच कुटुंबातील सर्व लहान सदस्य या सर्वांनीच मला नेहमी साथ दिली. मला अजूनही आठवते मी 5वीत असताना आम्हा तिन्ही बहिणींचा जेव्हा या शाळेत प्रवेश घेण्यासाठी आई वडिलांनी फॉर्म भरला तेव्हा प्रवेशासाठी प्रचंड गर्दी असल्याने आम्ही प्रवेशाच्या वेटिंग लिस्ट मध्ये होतो. वेण्णानगर ते सातारा अशा 2-3 फेऱ्या झाल्यानंतर तेव्हा कुठं कळलं की त्यावेळी मोबाईल नव्हते, त्यामुळं प्रत्यक्ष येऊन बघावं लागत होतं. तेव्हा कुठं कळलं की या शाळेत प्रवेश मिळाला आणि हे ऐकून आम्हाला प्रचंड आनंद झाला. तेव्हा मला वाटले नव्हते की मी ज्या शाळेत शिक्षण घेतले तीच माझी कर्मभूमी असेल, तर नक्कीच श्री स्वामी समर्थांची कृपा आणि महर्षी अण्णांचे आशीर्वाद म्हणूनच मला या शाखेत काम करण्याची संधी मिळाली आणि महर्षी अण्णांच्या स्त्री शिक्षणाच्या महान समाजकार्यातील खारीचा वाटा होता आला याचे मला आज समाधान वाटते. जुलै 2002 मध्ये मी या शाखेत नोकरी निमित्ताने रुजू झाले. शाळेत हजर होण्याचा पहिलाच दिवस तेव्हा मान्य मुख्याध्यापिका पुराणिक मॅडम होत्या आणि पर्यवेक्षक चौधरी सर होते. मी मुख्याध्यापिका यांच्या ऑफिसवरील बेंचवर बसले होते. इतक्यात पर्यवेक्षक चौधरी सर मुख्याध्यापिका मॅडम यांना सांगत होते, मॅडम ही लंगडे कोण आहे हो, अजून आलीच नाही, त्यांच्याशी संपर्क झालाच नाही, काय करूया. हे ऐकताच मी पटकन उठले आणि म्हणाले, सर मीच मी संपदा लंगडे. तसे मुख्याध्यापिका यांनी मला ऑफिसमध्ये बोलावले, सर्व माहिती विचारली आणि हातात वेळापत्रक दिले. त्याच दिवशी माझे कामकाज सुरू झाले. मला शाळेचा परिसर नवीन नव्हता,
माझी स्वतःची जागा मात्र नवीन होती. काही वर्षापूर्वी मी बेंचवरील विद्यार्थिनी होते आणि त्या दिवसापासून मात्र माझी जागा फराजवळची होती. दोन्ही जागांमध्ये खूप तफावत जाणवली. शालेय जीवनात शिक्षकांबद्दल एक आदरयुक्त भीती असल्याने स्टाफ रूम मध्ये कधी जाण्याचा योग फारसा आला नाही. त्यामुळे नोकरी लागल्यानंतर सुद्धा सुरुवातीला स्टाफ रूम मध्ये जाण्याची भीती वाटत होती. पण सरावाने काही कालावधीनंतर सर्वांशी मोकळेपणाने गप्पा मारल्याने हळूहळू ही भीती कमी झाली. दैनंदिन जीवनातील कामकाजाच्या निमित्ताने सर्वांशी हळूहळू मैत्री झाली. खरं तर प्रत्येकाला एक खास मैत्रीण असतेच. मलाही 24 कॅरेट मैत्री करणारी मैत्रीण भेटली. बाकी सर्वांची तर माझी मैत्री आहेच, पण ती 23.5 कॅरेट. मग 24 कॅरेट वाली मैत्रीण कोण? तर ती मैत्रीण म्हणजे सुरेखा शेजवळ. अभ्यासक्रमातील नवीन उपक्रम नाविन्यता याविषयी आमच्या खूप गप्पा होत असत. नकळत एकमेकींकडून आम्ही खूप काही शिकलो. यातूनच आमची घट्ट मैत्री झाली. त्याचबरोबर अडचणीत असलेल्यांना, गरजू लोकांना जमेल तेवढी मदत करायची, त्यांचे मनोबल वाढवायचे, हा जणू वसा घेतलेले शेजवळ सर. यांच्याही वेळोवेळी अंतर मार्गदर्शन माझ्या मुलांना आणि मिस्टरांना लाभले. 23.5 वर्षाच्या या सेवेत सर्वात पहिले म्हणजे मान्य श्रीमती नाटेकर मॅडम यांचे मोलाचे मार्गदर्शन मला लाभले. शाळेच्या गुणवत्तेसाठी नेहमीच प्रयत्नशील असलेले शाळा समितीचे अध्यक्ष मान्य श्री थोरात साहेब यांचे प्रत्येक उपक्रमात खूप मोलाचे व उत्तम मार्गदर्शन आम्हाला लाभले. शाळा समितीमधील सर्व सदस्यांच्या देखील वेळोवेळी आम्हाला मोलाचे मार्गदर्शन लाभले. शिक्षक, क्लार्क, सेवक वर्ग, विद्यार्थिनी अशा सर्वांशी आपुलकीच्या भावनेतून शाळेचे चारही खांब मजबूत करणाऱ्या सर्वांच्या लाडक्या मान्य मुख्याध्यापिका वर्षाताई काळे मॅडम, त्यांचा सकारात्मक दृष्टिकोन खूपच छान वाटला. उपमुख्याध्यापक मान्य श्री संताजी चव्हाण सर, पर्यवेक्षक मान्य श्री प्रवीण काळे सर नेहमी आमच्या समस्या शांतपणे ऐकून घेणार व योग्य आपण यावर नक्कीच काहीतरी पर्याय काढूया असं म्हणून लगेच उपाययोजना देखील करत. शालेय कामात विविध विभागांमध्ये काम करत असताना अनेक गोष्टी शिकायला व अनुभवायला मिळाल्या. यातीलच विशेष उल्लेखनीय विभागाबद्दल बोलायचं झालं तर गणित विभागाबद्दल 2015 मध्ये गणित अध्ययन अध्यापन याविषयीची लेंड हँड इंडिया या संस्थेची गणित सारखी फेलोशिप मला मिळाली. यासाठी या संस्थेच्या संचालिका सुनंदाताई माने मॅडम आमच्या सर्व गणित विभागाने गणित प्रयोगशाळा तयार केली. अशा नेहमीच साथ लाभलेल्या आमच्या संपूर्ण गणित विभागाला तेव्हाच्या मान्य मुख्याध्यापिका भोये मॅडम, याशिवाय शेळके सर, पाडळे सर, शेजवळ मॅडम, हेनरी मॅडम, क्लेरिकल विभाग, सेवक वर्ग या सर्वांना मी मनपूर्वक धन्यवाद देईन. या फेलोशिपचा आम्हा सर्वच गणित शिक्षकांना अध्यापनात खूप फायदा झाला. आम्हाला वेगळी दृष्टी मिळाली. विशेष म्हणजे त्या वर्षीच्या SSC परीक्षेत गणित विषयात एकूण 14 विद्यार्थिनी पैकीच्या पैकी गुण मिळवून SSC उत्तीर्ण झाल्या. विद्यार्थिनींमध्ये गणित विषयाची गोडी निर्माण व्हावी म्हणून त्या फेलोशिप अंतर्गत 5वी ते 9वीच्या विद्यार्थिनींची गणित उपकरण निर्मिती स्पर्धा घेतली होती. त्यामध्ये जवळपास 864 विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या. गणित विषयाच्या स्पर्धेत इतक्या मोठ्या संख्येने सहभागी होणारी राज्यातली आपली पहिली शाळा होती आणि तेव्हा गणित विषयात अनेक प्रसिद्ध लेखक, तज्ञ, मार्गदर्शक यांच्याकडून शाळेचे कौतुक करण्यात आले. फेलोशिप अंतर्गत 2 शाळांचे चित्रीकरण